आता बघायचे परीक्षक कुणाला वाव देणार आहेत. सर कुठली जोडी येणार आहे पुढे? ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. घरात लग्न म्हटलं की सगळीकडे घाई गडबड आलीच. आता एक बाई इथे येते जिच्या मुलीचं लग्न आहे आणि म्हणून ती शोधते एक चांगला डेकोरेटर. बघूयात आता या घाई गडबडीत तिनं नक्की कुणाला फोन लावलाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 11 तुऱ्यांचे मानकरी असणाऱ्या या जोडीचं ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. वाव. तुझ्या तिरडीचे सामान मिळेल इथे सारे, सजलेल्या तिरडीवर सुखाने तुझा रे, धगधगणाऱ्या चितेवर तुझे रे प्रस्थान, जगाचे हे पाश तोडूनी जीव सोडला सोडला सोडला, जीव सोडला देवा जीव सोडला. हा नमस्कार. हो दे खानदामधून बोलतोय. हो अडचणीत आलेल्या प्रेतांना स्मशानात पोहोचवण्याचे काम करतो आम्ही. हो 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 काय प्रेतालाच न्यावे लागते, स्मशान घराजवळ आणता येत नाही ना. विनोद केला. काय आहे प्रसंग कसाही असला तरी हास्य सोडायचं नाही. पण ठेवताय का आता? मला दुसरा फोन येतो आहे. हा कुणीतरी नवीन गेलेले दिसते. कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 जा. कसा वाटला रिंगटोन? गेलेल्या माणसाचा फोन आहे, मला या रिंगटोन वरून कळते. हो नमस्कार. काय झालं? कुणी गेलंय का? खरं तर हे मी तुम्हाला विचारणार होतो. अहो पण कुणीतरी गेल्यासारखा गंभीर स्वर तुम्हीच काढलात ना. म्हणजे माझं कामच असं आहे की मला फार आनंदी स्वर लावता येत नाही. हो बर कोण गेला आहे? अहो आता कुणी गेलं नाहीये पण लवकरच जाणार आहे. म्हणजे जाणाऱ्याची पूर्वतयारी करता आहात की काय? पिंड खाताय तुम्ही. पूर्वतयारी करायलाच हवी ना. ऐनवेळी करतात का सगळं? मला सांगा कधी येताय? हे काय आलोच. टिंग टॉंग. आलात ही तुम्ही. इमर्जन्सीची सेवा आहे आमची. कसा वेळ काय सांगून येत नाही ना. हा बोला कोण गेला आहे? गेलं नाही जाणार आहे. जाणार आहे? कोण स्त्री की पुरुष? स्त्री. सुवासिनी की? सुवासिनी. तुम्हाला कसं कळलं सुवासिनीचं नाव? काय नाव आहे? नावाशी काय घेणं देणं आहे तुमचं? बरोबर माझा नावाशी काय संबंध? जाणाऱ्याला फक्त पोचवणे हे आमचे काम. खरंच ओ. पाठवणीची वेळ ही सगळ्यांवरच येते. पण आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येऊन ठेपतोच. कल्पनाही नसते आपल्याला त्याची. काय आयुष्यात असे प्रसंग येतातच. हो आपल्या हातात काय आहे शेवटी? तयारी करायची पटापट. हो त्यासाठी चालू आहे मी. हे बघा मला त्या दिवशी अजिबात वेळ मिळणार नाही. त्यामुळे हे सामान राहिलं ते सामान राहिलं चालणार नाही. हे बघा त्याची काळजीच करू नका. माझे कामच आहे ते. अशा अनेक ऐन वेळा निजवलेल्या आहेत मी. आपल्या हे निभावलेल्या आहेत मी. बरं ते असू दे. हे बघा पुढच्याच आठवड्यातला मुहूर्त आहे. म्हणजे जाणाऱ्याचा मुहूर्त देखील काढून ठेवला आहेत की काय? हो मग मुलगी चांगल्याच मुहूर्तावर जायला हवी. काय व्हेंटिलेटरवर आहे की काय? तिचं तिनंच ठरवलंय. कधी एकदाची जाती असं झालंय तिला. म्हणून तिच्या सकट आम्ही सगळेच व्हेंटिलेटर वरती आहोत. पोटची पोर उडून जाणार म्हणून तिची हौस मौस करून घेईन. त्यासाठीच तुम्हाला तातडीनं बोलवलंय. यादी माझ्याकडे नेहमी तयार असते. हो पटापट वाचा. घोळ नको पुढे. बांबू लावावे लागतात म्हणजे बांध करायला. बरोबर. हे असे बांबू घ्यायचे. सुतळ. बांधून झाले. हा आता याच्यानंतर फुलं घालायची आणि मग हार घालायचे. चांगले मोठमोठाले हार घ्या आणि फुलं जरा सुगंधी असू द्यात. म्हणजे मोगरा चाफा केवढा 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 आनंद होतोय. हा अशा प्रसंगी अशी फुले वापरत नाही. तो पांढऱ्या रंगाची फुलं वापरण्याची पद्धत आहे. जाणार कोणाकडचे? तुमचं. मग सगळं आमच्या आवडी निवडीप्रमाणे झालं पाहिजे. उगाच लोकांनी नावं नको ठेवायला नंतर. बरं पुढे. हा पुढे पांढरे कापड. स्वस्तिक वगैरे तुम्ही काढून आणाल ना? अशा प्रसंगी पांढऱ्या कापडावर स्वस्तिक वगैरे काढता की काय तुम्ही? नवीन पद्धती अशा मला कळत असतात. रटण्यासाठी बायका वगैरे बोलवायचे आहेत की काय? नाही नाही त्याची काही गरज नाहीये. आमचं चांगलं मोठं कुटुंब आहे आणि आम्ही काय इतकेही असंवेदनशील नाही होतो. काय म्हणते
माझ्या मुलीला की नाही मला असं फुलावांच्या वर्षावातून जाताना पाहायचंय. नाही फुले आम्ही उधळतोच. हो अगदी चांगली मोठी घेऊया फुले. हा काळजी करू नका. अशी उधळतात ना फुलं. कसं आहे पुढचा माणूस पुढे कशी फुले टाकेल, शेवटी फुले देहावर पडली म्हणजे झाले. बरं असू दे मला सगळं बँडवाले मिळतील ना आपल्याला. बँडवाले हो. ही खरं तर शांततेनं जायची वेळ. जाणार कोणाकडचंय तुमच्या. मग जे मी सांगेन तसंच झालं पाहिजे. वाजत गाज. आहेत माझ्याकडे बँडवाले देखील आहेत. हो भरपूर टीम आहे माझ्याकडे. काय पारंपरिक गाणी वगैरे घ्यायची आहेत का, राम नामाची वगैरे? असं काहीतरी आधुनिक हवं, म्हणजे मागे रडणाऱ्यांचा आवाज माझ्या मुलीच्या कानापर्यंत पोचता कामा नये. असं काहीतरी आधुनिक, असं उडत्या चालीचा आनंदी वाजवा. आनंदी उडत्या चालीचा अशा प्रसंगी हो. माझे काय वाजवा रे उडत्या चालीचे. नाही 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 आता नाही येणे जाणे, श्रीराम जय राम बोला, जय हरी श्री हरी बोला. नाही 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 आता नाही येणे जाणे, श्रीराम जय राम बोला, जय हरी श्री हरी बोला. कसे वाटले? हे छान आहे. छान आहे हे ना? अगदी आधुनिक हा, आहे. हा. चालेल. बाई विधी कसे चटक्यात उरकायचे की काय? सगळं कसं साग्र संगीत झालं पाहिजे. सागर संगीत? हो. नाही मी आपलं तुम्हाला सुचवत असे होतो की विद्युत दाहिनीत घातले की 2 मिनिटात खेळ खालास. नाही म्हणजे सागर संगीत करायचं म्हणजे पुन्हा सरण आले, लाकडे आली, सगळं सजवून आलं, मग त्याच्यानंतर तेल तुपाचे डबे आले, पाहुणे इतक्या वेळ कवटी फुटेपर्यंत थांबत नाहीत. हो कवटी फोडेन तुमची. काय चाललंय तुमचं? मी माझ्या मुलीला असं लग्न करून मांडवात नेण्याच्या तयारीचा विचार करते आणि तुम्ही तिला स्मशानात पोहोचवताय. हे बघा माझे कामच आहे हे. तुम्हीच मला बोलवले, तुम्हीच मला फोन केलात, यादी कशाची वाचून दाखवली, होला हो करत राहिलात तुम्ही. 1 मिनिट. तुम्ही नेनेच ना? हो मी नेने, वर नेने, हा? वसंत रघुनाथ नेने. मग ते लग्न मांडववाले कोण? तो माझा धाकटा भाऊ, त्याचे दुकान माझ्या शेजारी. चुकीचा नंबर फिरवला. हो हरकत नाही, हे माझे कार्ड लागेलच तुम्हाला. तुमच्याकडेच ठेवा आणि चालते माहित ना. हे बघा बाई कसं आहे, तुमच्या मुलीचं लग्न म्हणजे कोणाचे तरी मरण आलेच. हो लागणार तुम्हाला, घ्या. चालेल चालेल. तुझ्या आईची तिरडी मड बसवलं तुझं. बघूया हसून हसून मरायला लावणारा हा तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला परीक्षकांना? स्वप्नील सर. आय एम सॉरी फॉर माय प्रेज्युडिस ऋषा, पण या ऍक्ट मध्ये माझं लक्ष फक्त नम्रताकडे होतं. नम्रता, यू आर फॅन्टॅस्टिक इन दी ऍक्ट. खूप छान एक्झिक्यूट केलं तुम्ही दोघांनी. मला असं वाटलं पर्सनली थोडीशी अजून रिहर्सल मिळाली असती ना तुम्हाला, तर तुम्ही आणखीन बाहेर आणली असती. पण नंदलेस बोथ ऑफ यू खूप गोड, फॅन्टॅस्टिक. आय लव्ह यू बोथ. महेश सर. ऋषिकेश आणि नम्रता, खरोखरच खूप सुंदर ऍक्ट होता तो. मला असं वाटलं की ह्या ऍक्टमध्ये ना आणखीन खूप धमाल होऊ शकली असती, असं माझं पर्सनल मत आहे. पण इट वॉज अ गुड ऍक्ट. ऑल द बेस्ट टू यू. वा. आता बघूया किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर किती गुण? 9.5. महेश सर 9 गुण. एकूण 18.5 गुण. यांनी पणाला लावलेला तो एक लाल तुरा. या सगळ्यांना बघूयात कोण चॅलेंज करताय. 3 जोड्यांनी हात वर केलेला आहे. निर्णय परीक्षकांच्या हातात. कुशल आणि रसिका. आता विचारूयात परीक्षकांना ते किती तुरे पणाला लावणार आहेत. 1 तुरा. 1 तुरा.